पंढरपुरात शिवसेनेला मोठा धक्का। शिवसेनेच्या महेश साठेंचे बंधू निवडणुकीत पराभूत। संजय साठेंचा उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दारुण पराभव। बीडच्या माजलगावमध्ये जात प्रमाणपत्रासाठी अन्नत्याग। गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। आंदोलनातील आंदोलकांची प्रकृती बिघडली। कोल्हापूर शहरातील 77 रस्त्यांची प्रचंड दुरवस्था। तर कोल्हापुरातील नागरिकांच्या वतीनं ॲडव्होकेट असीम सरोदेंसह इतर 6 जणांकडून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल। बोगस जात प्रमाणपत्रावर मिळवली पोलिसाची नोकरी। बोगस जात प्रमाणपत्र वापरणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा। प्रमाणपत्रावर खाडाखोड केल्याचं चौकशीत समोर। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक वारसा स्थळांचे नव्याने सर्वेक्षण। हेरिटेज कमिटीच्या बैठकीत सर्वेक्षणाचा निर्णय। शहरात सुमारे 300 वारसा स्थळांची नोंद। परभणीतील कोक गावात गॅस्ट्रोचा उद्रेक। उपचारानंतर रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात। पालकमंत्र्यांनी केली रुग्णांची विचारपूस। अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळला उंदीर। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील प्रकार। या प्रकरणी कठोर कारवाई करा, नागरिकांची मागणी। कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला अटक। शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तरुणाकडून 2 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त। नाशिकच्या सिन्नरमध्ये चोरीची घटना। दुचाकीच्या डिक्कीतून 3 लाख रुपयांची चोरी। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। 3घांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डिवायडरला धडकून अपघात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।